मी प्रथम एज्युकेशन फाउंडेशनमध्ये ट्रेनर म्हणून काम करते। इथे निरामय सेंटर आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन जवळजवळ 12 वर्षांपासून आम्ही एकमेकांसोबत काम करतोय। तर इथली मला जी चांगली गोष्ट वाटते की ज्या वेळेस आमच्या मुली येतात तर तिथं आपलं स्वतःवर कुठेतरी ग्रूमिंग वर भर द्यायचा असतो। नर्सिंगचं ग्रूमिंग तर त्यांच्याकडे असताच, पण ज्या वेळेस आपली शारीरिक प्रकृती चांगली असेल त्यावेळेस आपण दुसऱ्यांचं चांगली काळजी घेऊ शकतो। इथं आल्यावर मी बघते की मुलींची शारीरिक परिस्थिती एवढी छान सुधारते की त्याच्यामुळे ते खूप छान काम करतात। त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये पण मला परिवर्तन वाटतंय। तर त्यांचं ते ग्रूमिंग बघून त्यांचं बोलणं बघून मला खूप आनंद झालाय आणि यापुढे पण सरांसोबत आम्ही असंच काम करत राहू आणि त्यांना पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा। हॅलो नमस्कार, माझं नाव प्रियंका सातरकर, मी नाशिक रोडहून मी प्रथम एज्युकेशनमध्ये 68 बॅचमध्ये आहे। मला मॅडमनी खूप काही शिकवले आत्तापर्यंत तर आज आमचं व्हिजिट होतं निरामय केअर सेंटरमध्ये। तिथं आम्हाला वेगवेगळे पेशंट भेटले। आम्ही सर्व त्यांना भेटलो, विचारलं जेवण केलं का, त्यांनी खूप छान सांगितलं हो आम्ही जेवण केलं, आज मी इडली सांबार खाल्लं। एक बाबा तर म्हणे वाव मी आज याची भाजी खाल्ली, शेवग्याच्या शेंगाची भाजी खाल्ली, खूप छान होती असं त्या बाबांनी सांगितलं। आम्हाला खूप आनंद वाटला। असं वाटलं की हे सर्व तर एकाच घरात एकाच कुटुंबात राहतात। सगळ्यांना खूप छान वाटलं भेटून। सरांनी पण खूप छान सांगितलं आम्हाला, म्हणजे ते एक घरातलंच सांगतात की आपले आई वडील आजकाल तर आपल्या घरात सासू सासऱ्यांना सुद्धा सांभाळायची कोणी परिस्थिती घेत नाही, पण हे एवढी केअर करता यांची हे ऐकून मला खूप छान वाटलं। धन्यवाद। नमस्कार सर, माझे नाव गायत्री होटपूरकर, मी प्रथम एज्युकेशन फाउंडेशनमध्ये 68 बॅचची स्टुडंट आहे। आज इथे येण्याची आम्हाला संधी भेटली, आम्ही खूप लकी आहे। गुड आफ्टरनून सर, माझं नाव कविता सुद्धा निरावले आहे, मिडलला राहते। मी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन ह्यामध्ये स्टुडंट 68 बॅचची स्टुडंट आहे। आज आम्ही निरामय सेंटर केअरमध्ये व्हिजिट घ्यायला आलेलो आहे। त्या ठिकाणी मी खूप असे पेशंट बघितले जे चालू शकत नाही, फिरू शकत नाही किंवा जेवण करू शकत नाही। अशा पेशंटला इथे सिस्टर स्टाफ जो आहे तो खूप छान केअर करतो। इथे सिस्टर स्टाफ आहे किंवा इथे सर आहेत ते पण खूप छानपणे हँडल करतात। मला असं वाटतं हे एक होम केअर नसून तर हे एक कुटुंबच आहे आणि कुटुंब आमचे डॉक्टर चालवत आहेत। डॉक्टर मी तेच चालवत आहेत। मी इथे येऊन वृद्धाने भेटले नाही तर लहान लेकरांना भेटून आलेले आहे, असं मला आनंद वाटतोय। थँक्यू सर। वेगवेगळ्या ठिकाणावरून पेशंट आलेले आहेत आणि अक्षरशः ते आमच्याशी हसत होते। आम्ही पण त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्याशी बोलत होतो आणि एक पेशंट म्हणत होते की माझा आज बर्थडे आहे, विश केलं तेव्हा पण खूप आनंद झाला। आणि ॲक्च्युली आज माझी सासूबाई पण खूप आजारी होती, मी त्यांना पण असंच होम केअर म्हणून असंच त्यांना पण केलं होतं। अक्षरशः माझ्या शेजारचे म्हणायचे की वहिनी तुम्ही नर्स व्हा, म्हणजे तुम्ही इतकं केअर केलं की त्यांना म्हणजे खूप सांभाळलं। म्हणजे अक्षरशः मला आज मेरा नाम तैयबा शेख है, मैं बडाला गांव से नासिक से आई हूँ और इधर नर्सिंग कोर्स का हम लोग ने जॉब के हिसाब से जॉब के लिए अप्लाई किया था और प्लस हम लोग के पढ़ाने के लिए भी मैडम लोग बहुत सपोर्ट करते हैं, बहुत अच्छे सब स्टाफ बहुत अच्छा है। और इधर आने के बाद पेशेंट लोग से हमने देखे मिले, बहुत अच्छा है, स्टाफ भी बहुत अच्छे हैं। आप सब जो इधर ड्यूटी कर रहे हैं वो लोग भी बहुत अच्छे हैं, उन लोग के यहाँ बहुत केयर करते हैं और क्लीनिंग बहुत अच्छे से, स्वच्छता बहुत अच्छे से रखते हैं। थैंक यू। त्यानंतर मग आम्हाला 2 ऑप्शन होते, हॉस्पिटल करायचे का होम केअर करायचं। मग आम्ही होम केअर निवडला। त्याच्यामध्ये आम्ही इथं निरामय केअर सेंटरमध्ये आलो। इथे खूप सारं आम्हाला शिकायला भेटतं, पेशंटची केअर कशी करतात, त्यांना फिडिंग कशी करतात, असं भरपूर काही माहिती भेटली इथे आम्हाला।
डायपर वगैरे आम्ही कधी केले नव्हतं हॉस्पिटलमध्ये, पण इथे येऊन आम्हाला सर्व शिकायला मिळालं. इथले सर मॅम खूप चांगले आहे. आमचं पण खूप नाव घेता आणि ते पण खूप छान आहे. मी त्यांचं खूप मनापासून आभार मानते आणि या मॅमने आम्हाला शिकवलं, त्यांचं पण खूप मनापासून आभार मानते. आज आम्ही मीराबाई केअर या सेंटरला व्हिजिट देण्यासाठी मुलींना आणले. बहुतेक वेळेस आम्ही हॉस्पिटलला घेऊन जातो, पण आज वेगळं काहीतरी म्हणून आम्ही मीराबाई केअर या ठिकाणी जे वृद्धाश्रम आहे त्या ठिकाणी त्यांना जॉबला घेऊन जातो, व्हिजिटला आणलेलं आहे. ठीक आहे. आणि ह्यामध्ये वेगळं बघण्यासाठी असं मिळालं आहे की इथे जे खूप बघितलं, आम्ही स्वतः बघून आलो. इथे 4 मजली इमारत आहे आणि त्या 4 मजली इमारतीमध्ये प्रत्येक बेडवर पेशंट आम्हाला दिसला. आम्ही काही विचारणा अगोदरच आम्हाला त्यांचे चेहरे, त्यांचे हावभाव आणि त्यांच्या भावना इतक्या बोलून गेल्या की सगळेजण खूप आनंदी होते. आज आम्ही मीराबाई केअर या सेंटरला व्हिजिट देण्यासाठी मुलींना आणले. बहुतेक वेळेस आम्ही हॉस्पिटलला घेऊन जातो, पण आज वेगळं काहीतरी म्हणून आम्ही मीराबाई केअर या ठिकाणी जे वृद्धाश्रम आहे त्या ठिकाणी त्यांना जॉबला घेऊन जातो, व्हिजिटला आणलेलं आहे. ठीक आहे. आणि ह्यामध्ये वेगळं बघण्यासाठी असं मिळालं आहे इथे जे खूप बघितलं, आम्ही स्वतः बघून आलो. इथे 4 मजली इमारत आहे आणि त्या 4 मजली इमारतीमध्ये प्रत्येक बेडवर पेशंट आम्हाला दिसला. आम्ही काही विचारणा अगोदरच आम्हाला त्यांचे चेहरे, त्यांचे हावभाव आणि त्यांच्या भावना इतक्या बोलून गेल्या की सगळेजण खूप आनंदी होते. आज आम्ही मीराबाई केअर या सेंटरला व्हिजिट देण्यासाठी मुलींना आणले. बहुतेक वेळेस आम्ही हॉस्पिटलला घेऊन जातो, पण आज वेगळं काहीतरी म्हणून आम्ही मीराबाई केअर या ठिकाणी जे वृद्धाश्रम आहे त्या ठिकाणी त्यांना जॉबला घेऊन जातो, व्हिजिटला आणलेलं आहे. ठीक आहे. आणि ह्यामध्ये वेगळं बघण्यासाठी असं मिळालं आहे की नमस्कार, तुम्ही सगळेजण इथे आलात आणि 13 वर्षापासून आम्ही पेस सोबत आहोत. सोबत मी आमचं कुटुंब आहे. सुखदुःखामध्ये आम्ही एकमेकांना साथ देतो आणि त्यांचं जे काम आहे, पेसचं जे काम आहे, प्रथम एज्युकेशनचं जे काम आहे ते आम्ही अगदी छोट्या रूपात असतानापासून आम्ही बघतो. आणि आज इतके सारे कॉर्डिनेटर आहेत, ट्रेनर्स आहेत, स्नेहा मॅडम आहे, मनीषा मॅडम आहे आणि बरेच टीचर्स त्याच्याबरोबर आहेत. खरं म्हणजे आम्ही पण सामाजिक काम करतो तसं हे सगळे टीचर्स जे आहेत ते पण तुमच्यासाठी तसंच काम करतात. त्या मुलींना घडवणं आणि बरं मुली नाही आहेत, ह्या नारी शक्ती आहे सगळ्या ज्या आत्ता इथे येतात दुर्गम भागामधून, आदिवासी पाड्यांमधून, हाऊसवाईफ असतात, काही लोकांचे भरपूर प्रॉब्लेम असतात आणि ते सगळे प्रथममध्ये येतात आणि आल्यानंतर त्यांच्यामधली शक्ती जागृत करण्याचं काम हे सगळे टीचर्स लोक करतात. खरं तर आमच्यापेक्षा जास्त मोठं काम आहे प्रथमचं. सगळ्या टीचर्सचं, कॉर्डिनेटरचं मनापासून धन्यवाद. टाळ्या तर वाजल्याच पाहिजे. तुम्ही सगळेजण इथे निरामयमध्ये आले, आम्हाला खूप आनंद वाटला. कारण काम सगळेजण करत असतात पण कौतुकाची थाप मिळाली. आणि आपण जसं की एक गृहिणी असते ना, रोज स्वयंपाक बनवतो, म्हणजे तुम्ही बनवत असाल आणि रोज बनवल्यानंतर घरच्या लोकांनी काही बोललंच नाही की चांगला स्वयंपाक झाला, कसं वाटतं चांगलं नाही का? तसं आम्ही काम करतो, पण काम केल्यानंतर पण आम्हाला जाणवतं की हो बाबा ते चांगलं काम होतं, तुम्ही चांगलं काम करता असं म्हटल्यानंतर आम्हाला सगळ्यांना काम करायला अजून उत्साह मिळतो. तुम्ही सगळेजण येतात, प्रत्येक वेळेला येतं आपल्याकडे आणि आम्हाला प्रत्येक वेळेला सपोर्ट करत असतात, त्याबद्दल सगळं मनापासून धन्यवाद.